या 6व्या अध्यायातला जो 15वा श्लोक आहे. आता तुम्ही कुठे जायचं आहे ते मी सांगते. 15वा श्लोक आहे. त्या 15व्या श्लोकाच्या अलीकडे 291 ही ओवी आहे. 291 लावलं आहे. ऐकायला येत नाही आहे. माईकचा आवाज येत नाही आहे. ही 291वी जी ओवी आहे ती ह्या कुंडलिनी योगाचं सगळं विवेचन जे त्यांनी केलं त्यानंतर शेवटी ह्या ओवीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि त्याचा अर्थ आपण समजावून घेणार आहोत. महत्त्वाची ओवी आहे. जरी हे सगळं आपल्याला कुंडलिनी योग जरी जर मला शक्य झालं तर सगळं आपलं हे विवेचन संपल्यानंतर म्हणजे 6व्या अध्यायानंतर नव्हे एकदम नंतर कधी जर शक्य असेल तर मी बोलीन त्याबद्दलही. म्हणजे मला काही त्याबद्दल बोलण्याला हरकत नाही आहे. पण आत्ता मी तो टाळते. कारण मुख्यतः मी तुम्हाला सांगितलं की आपण गीतेमध्ये जे काही आहे त्यानुसार आपण जातो आहोत आणि गीतेतला उद्देश हे करताना गीतेमध्ये ध्यानयोगाचा उल्लेख आहे. आत्मसंयमन योग म्हटलेला आहे तो उल्लेख आहे. पण कुंडलिनी योग असं त्यांनी घेतलेलं नाही आहे आणि तेच मुख्यतः कारण आहे की मी ज्यासाठी तो आता घेतला नव्हता. पण ही जी ओवी आहे ती ओवी आपण समजावून घ्यायची आहे. ती अशासाठी की ती महत्त्वाची तर आहे. तुम्ही कधीतरी कुठेतरी या ओवीचा उल्लेख बघाल. पण त्याचबरोबर मी तुम्हाला आणखी असंही सांगते की आता आपण जे पुढे जाणार आहोत 7व्या अध्यायामध्ये त्या 7व्या अध्यायाचं विवेचन करताना जो काही सगळा म्हणजे सगळ्यात 7व्या अध्यायापासून पुढचा सगळा भागच असा येणार आहे की ज्या ठिकाणी ही ओवी आपल्याला समजली असली तर आपल्याला पुढच्या विवेचनालाही त्याचा फायदा होईल. तर त्याही दृष्टीने मला असं वाटतं की ही एक ओवी आपण समजावून घ्यायची आहे. ओवी मी आधी वाचते. ओवीचा मी अर्थ सांगते. हे तुम्हाला सर्वसाधारणपणे कुठे लिहिलेलं वगैरे मिळणार नाही. कारण मी अनेक ठिकाणी हे करून मी माझं स्वतःचे तयार केलं आहे. तर तुम्हाला लिहायचं असेल मी सावकाश जाईन. पण ह्या ओवीचा आधी मी अर्थ सांगते. आधी हे लक्षात घ्या की आधी आपण ओवीचा अर्थ बघूया आणि त्या अर्थाच्या मागे जी काही एक पार्श्वभूमी आहे ह्या विचार प्रणालीची ह्यांच्या ज्ञानेश्वरांच्या तो भाग आपण नंतर मुख्यतः तो समजावून घ्यायचा आणि तो समजावून घेऊन पुन्हा आपण ओवीचा अर्थ पाहू आणि मग तुम्हाला तो समजला आहे की नाही ते तुम्हालाच लक्षात येईल. तर असं मला वाटतं. तर त्यामुळे आता ही ओवी पहा कशी आहे की 291वी ओवी आपण पाहतो जिथे म्हटले पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू परी दावनी गेला उद्देशू महाविष्णू. आता ह्या ओवीतला हा जो शेवटचा भाग आहे ना त्याला फार महत्त्व आहे असं नाही. त्याचा अर्थ फक्त एवढाच आहे. मी जो आधीच स्पष्ट करते की हे सगळं ईश्वर सांगतोय ना. ही सगळी म्हणजे ईश्वराने जे काही अर्जुनाला सांगितलं महाविष्णूचंच रूप आहे कृष्ण हे. तर म्हणून हा उल्लेख केलेला आहे की ते त्यांनी सांगितलं या ठिकाणी असा एवढाच त्याचा अर्थ आहे. त्यापेक्षा फार मोठा अर्थ नाही. पण त्याच्या मागे जो भाग आहे पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू हे मात्र आपल्याला समजलं पाहिजे. कारण तसं वाचलं अगदी तुम्ही
म्हणजे जे अर्थ आता ज्ञानेश्वरीमध्ये दिलेले असतात ते पाहिले तरीसुद्धा ह्याचा संपूर्ण अर्थ जो कळायला पाहिजे तो कळणं कठीण आहे. तर म्हणून त्याचा अगदी विस्तारपूर्वक असा अर्थ सांगण्याचा प्रयत्न मी करते. आता ह्या ठिकाणी आधी मी अर्थ सांगते ह्या ओवीचा. या ओवीमध्ये 2 ठिकाणी पिंड असा शब्द आला आहे. पहा, पिंडे पिंडाचा ग्रासू असं म्हटलेलं. ते दोन्ही एका अर्थी नाही, त्या दोन्हीचे अर्थ वेगळे आहेत. आणि ते कसे आहेत तर पहिलं जे म्हटलं आहे पिंड ते परमात्मरूपी एकात्म असं पिंड. आता त्याचा अर्थ सगळा लक्षात येईल तुम्हाला. पिंड म्हणजे आपण सर्वसाधारणपणे शरीर असाही अर्थ घेतो, पण एक काहीतरी अशी एक वस्तू म्हणा, वस्तूच म्हणतात. म्हणजे परमात्मा ह्याला सुद्धा वस्तू हा शब्द वापरला जातो. तर त्यामुळे पिंडे पिंडाचा ग्रासू म्हणताना पहिला जो पिंड शब्द आहे तो एक परमात्मरूपी, आणि जो परमात्मा संपूर्ण विश्वाला व्यापून आहे अशा परमात्मरूपी पिंडाचा उल्लेख तिथे लक्षात आलं. म्हणजे जो परमात्मा संपूर्ण विश्वाला व्यापून त्यांनी टाकलेला आहे अशा पिंडाचा उल्लेख आहे त्या ठिकाणी. आणि ज्याला दुसरा शब्द वापरला जातो की संपूर्ण विश्व, सगळी भूत मात्र, सगळी सृष्टी ह्याला उद्देशून आणखी एक शब्द वापरला जातो आणि तो म्हणजे समष्टी रूप. समष्टी असं म्हणतात. समष्टी म्हणजे सर्व समष्टी. मुद्दाम मी हे सगळे शब्द सुरुवातीलाच तुम्हाला सांगते की समष्टी रूप अशा पिंडाचा उल्लेख पहिला हा या ठिकाणी आहे. आणि दुसरा जो पिंड म्हणून उल्लेख आहे तो व्यष्टीरूप म्हणजे व्यक्तिरूप. व्यक्ती, प्रत्येक विभक्त असलेलं जीव, प्रत्येक जीव हा विभक्त आहे अशा दृष्टीने त्याला पिंड म्हटलेलं आहे. म्हणजे व्यष्टीरूपी पिंड आणि समष्टीरूपी पिंड असा ह्या पिंड ह्या शब्दाचे हे 2 अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे. आणि त्या ठिकाणी असं म्हटलं आहे पिंडे पिंडाचा ग्रासू. म्हणजे ह्या समष्टीरूप पिंडानी व्यष्टीरूप पिंडाला की जे विभक्त आहे, विभक्त असतं ना. आता आपण प्रत्येक व्यक्ती आपल्यामध्ये आपल्या विभक्तपणाची जाणीव असते की मी, हे माझं नाव, हे माझं काम, हा माझा व्यवसाय, हे माझं घर. प्रत्येक ठिकाणी आपण विभक्तपणा आपल्या विचारांमध्ये असतो. आपली जाणीव विभक्त असते. लक्षात आलं, जाणीवसुद्धा विभक्त असते, आपले विचार विभक्त असतात. असं जे विभक्त रूप व्यष्टीरूप पिंड आहे त्या पिंडाचा ग्रासू समष्टीरूप पिंडानी म्हणजे जे परमात्म रूप आहे संपूर्ण विश्वाला व्यापून असलेलं असं जे परमात्म रूप आहे त्या परमात्म रूपाने ह्या व्यष्टीरूप पिंडाचा म्हणजे समष्टीरूप पिंडाने व्यष्टीरूप पिंडाचा ग्रास घेतलाय. त्या ग्रास या शब्दाचाही अर्थ चुकीचा घेऊ नका. ग्रास ह्याचा आपण अर्थ खूप वेळेला असा घेतो की ग्रास म्हणजे ग्रासून टाकलं त्याला, म्हणजे हां म्हणजे गिळून टाकलं, खाऊन टाकलं, असा सगळा हे होतो. पण तसंही नाही आहे या ठिकाणी. आपल्याला जितकं आपण ज्ञानेश्वरी, जितकी आपण गीता अधिक समजावून घेऊ त्यावेळेला ह्याचा स्पष्ट अर्थ आपल्याला जास्ती कळत जाईल की व्यक्ती किंवा व्यष्टीरूप नाहीसं होत नाही. लक्षात घ्या, नाहीसं होत नाही. पण काय होतं तर हा ग्रास घेणं ह्याचा अर्थ असा की दोन्हीमध्ये एकरूपता, सामरस्य, अद्वैत असं म्हणते.
अद्वैत म्हणायचं आपल्याला, पण त्या फार तो पुढचा शब्द आहे, आपण त्याच्याकडे जाणार आहोत. पण हे जे दोन आहे ह्याच्यामध्ये आधी तो सामरस्य हा शब्द लक्षात घ्या, कारण हा जो ग्रास आहे तो सामरस्याचा आहे. म्हणजे दोन समान, दोन एका पातळीवरती, दोन एक होऊन गेले असा अर्थ त्या ठिकाणी. दोन्ही एकच होऊन गेलं. हां, म्हणजे हे संपलं असंही नाही, ते संपलं असंही नाही, पण दोन्हीमध्ये एकात्मता, सामरस्य. म्हणून केवळ एकात्मता न म्हणता मी सामरस्य असा शब्द वापरते. आणि ह्याचं जे काही विवेचन ज्या ज्या पुस्तकांमध्ये मी वाचलं त्या सर्व ठिकाणी सामरस्य हा शब्द म्हणजे समरस होऊन जाणं. सामरस्य म्हणजे काय? समरस होऊन जाणं, की हे वेगळं आहे ते वेगळं आहे असं न होता सगळं एक होऊन जाणं, समरस होऊन जाणं. जसं पाण्यामध्ये मीठ मिळालं की मग ते समरस होऊन जातं, मीठ मग वेगळं काढणं कठीण असतं. तर असं एक प्रकारचं सामरस्य म्हणजे समरसता. तर त्या दोन्हीमध्ये समरसता निर्माण होते, त्याला ग्रास असं म्हटलं आहे. जे ग्रास ह्याचा अर्थ एक संपून नाही टाकलं, हा फार महत्त्वाचा भाग आहे. का महत्त्वाचं आहे हे पुढे ज्या वेळेला आपण विवेचन करू त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. पुढे म्हणजे आत्ताच मी ह्याचं विवेचन करणार आहे की एक संपून जात नाही, दोन्हीमध्ये समरसता निर्माण होते. दोन, जसं आता एखाद्या कुटुंबामध्ये पती पत्नी दोन्ही विभक्त व्यक्ती आहेतच, त्यांचं काही अस्तित्व संपत नाही, ते अस्तित्व आहे, पण ते एकमेकाशी इतके समरस होऊन जातात, त्यांच्या जीवनामध्ये सामरस्य निर्माण होतं. असं जे आपण म्हणतो ना, ती कल्पना या ठिकाणी आहे की समरसता निर्माण होते. एका पिंडाने दुसऱ्या पिंडाचा ग्रास घेतला, तो ग्रास ह्याचा अर्थ त्या दोन्हीमध्ये सामरस्य निर्माण झालं. ग्रास ह्याचा चुकीचा अर्थ घ्यायचा नाही. आणि पुढे असं म्हटलं आहे की तो हा नाथ संकेतीचा दंशू म्हटलं आहे. हां, आता आधी दंश ह्या शब्दाचा अर्थ सांगते. दंश ह्याचा अर्थ या ठिकाणी, दंश ह्याचे वेगवेगळे अर्थ होतात. आपण आधी एकदा दंश हा शब्द दुसऱ्या एका संदर्भात पाहिला होता, तुम्हाला आठवत असेल तर. पण ह्या ठिकाणी जो अर्थ आहे ना तो असा आहे की नाथ संकेतीचा दंशू म्हणताना ज्याला आपण म्हणतोय ना की कटाक्ष, दृष्टिकोन, कोणत्या दृष्टीने मी ह्या तुम्हा सर्वांकडे कोणत्या दृष्टीने पाहते, माझा कटाक्ष काय आहे, आलं लक्षात? तर कटाक्ष, त्या दंश ह्या शब्दाचा अर्थ कटाक्ष असा आहे. आणि कटाक्ष म्हणजे दृष्टिकोन किंवा एक विचारसरणी. नाही, तो संकेत शब्द कुठे येतो लक्षात घ्या, येईल तुमच्याही लक्षात येईल. तर दंश ह्याचा अर्थ की त्या म्हणजे विशिष्ट परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, कोणत्या दृष्टीने पाहिलं जातं, ते पाहण्यामागे विचार प्रणाली काय आहे, त्याला दंशू म्हटलंय. आणि हा दंशू कशाचा आहे तर नाथ संकेतीचा दंशू. हां, नाथ संकेतीचा दंशू याचा अर्थ असा की या ठिकाणी नाथ संप्रदाय जो आहे त्याचा उल्लेख आहे. नाथ संकेत म्हणजे त्यांचा हा दृष्टिकोन आहे. जगाकडे, परमात्म्याकडे, व्यक्तीकडे पाहण्याचा नाथ संप्रदायाचा दृष्टिकोन म्हणजे दंश हा आहे. आणि तो काय तर पिंडाचा ग्रास. हां, आता हा सामान्य मी एक अर्थ म्हणून तुम्हाला सांगितला. आता आपण हा अर्थ अधिक स्पष्ट होण्यासाठी थोडंसं नाथ संप्रदायात
कडे आपल्याला वळायला पाहिजे, कारण हा नाथ संप्रदायाचा दंश आहे, कटाक्ष आहे, दृष्टिकोन आहे असं म्हटलं म्हणजे मग नाथ संप्रदाय, त्यांची विचारप्रणाली काय आहे त्याबद्दलची जेवढी आवश्यक आहे तेवढी. मी काही संपूर्ण नाथ संप्रदायाबद्दल बोलू शकत नाही, कारण तो एक फार मोठा विषय, पुन्हा कित्येक व्याख्यानांचा तो विषय होईल, तर त्या सगळ्याबद्दल बोलायचं नाही आहे. पण ह्या ठिकाणी ह्याचा अर्थ समजावून घेण्यासाठी आपल्याला नाथ संप्रदायाची एकूण विचारप्रणाली कळायला पाहिजे आणि ती आता आपण समजावून घेतोय. हा नाथ संप्रदाय जो आहे हा तसा पुरातन काळापासून अस्तित्वामध्ये, हा काही अगदी ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये किंवा त्याच्या अगदी थोडा आधी असा अस्तित्वात आलेला नाही. नाथ संप्रदाय हा पूर्वीपासून, पुरातन काळापासून अस्तित्वामध्ये, म्हणजे त्याच्या बऱ्याच आधीच्या काळापासून अस्तित्वामध्ये होता. पण ह्या नाथ संप्रदायाची जी विचारप्रणाली आहे त्याला एक वेगळ्या प्रकारची दिशा किंवा एक वेगळ्या प्रकारचं वळण गोरक्षनाथांनी दिलं. गोरक्षनाथांनी ह्या नाथ संप्रदायाचं स्वरूप बऱ्याच प्रमाणामध्ये बदललं. गोरक्षनाथ तुम्ही ही नावं ऐकली असतील, ही काही आपल्याला अपरिचित नाही आहेत नावं, आपल्याला माहिती आहेत ही नावं सगळी. आणि मी म्हणजे गहिनीनाथ, गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, नवनाथ, हे सगळे आपण अगदी नवनाथांचा जरी उल्लेख केला नसला तरी गोरक्षनाथांचा उल्लेख झालेला आहे कधीतरी आधी. तर गोरक्षनाथांनी ह्या नाथ संप्रदाय जो आधीपासून अस्तित्वात आहे त्याला साधारण 10व्या-11व्या शतक असं आपण म्हणूया, कारण आपल्या ह्या पूर्वीच्या काळाचं ना अगदी लिखित पुरावे अस्तित्वात नाही आणि त्यामुळे निश्चित काळ सांगणं मोठं कठीण आहे. पण सर्वसाधारणपणे असं दिसतं की गोरक्षनाथांचा काळ हा 10वं-11वं शतक हा होता. तर ह्या 10व्या-11व्या शतकामध्ये त्यांनी ह्या नाथपंथाला वेगळं वळण दिलं किंवा नाथपंथाचं पुनरुज्जीवन केलं असं म्हणता येतं. त्याचं जीवन म्हणजे त्याची खूप त्याला एक नवीनीकरण त्याचं केलं. आणि कशा प्रकारे केलं किंवा काय त्यांनी केलं तर पूर्वीपासून आपल्याला माहिती आहे की हा म्हणजे तुम्हाला ऐकून माहिती असेल की नाथ संप्रदायाचा अगदी पहिला गुरु हा शिव मानला. शांभव विद्या असंच त्याला म्हणतात, शांभव विद्या. तर ही शिव ही त्यांची मूळ त्यांचा गुरु, त्यांचा नाथ संप्रदायाचा मूळ गुरु शिव. तर ही जी शांभव विद्या जी अस्तित्वात होती त्याचं पुनरुज्जीवन ह्या गोरक्षनाथांनी केलं. आणि ते कशा प्रकारे केलं तर हा जे शांभव विद्या म्हणजे शैव संप्रदाय अर्थातच, तर ह्या भारतामध्ये जो काही शैव संप्रदाय अस्तित्वात त्या काळामध्ये होता किंवा त्याच्या आधीपासून होता त्या शैव संप्रदायातली निरनिराळी मतं त्यांनी ह्या नाथपंथामध्ये आणली की जी नव्हती. लक्षात आलं की हा शैव संप्रदायच आहे, हा शांभव विद्याचा आहे नाथ संप्रदाय. पण भारतातल्या निरनिराळ्या ठिकाणी काही वेगवेगळ्या प्रकारची मतं अस्तित्वात होती शैव संप्रदायात. त्या सगळ्याचं एकत्रीकरण त्यांनी ह्या नाथपंथामध्ये केलं, म्हणून त्याला पुनरुज्जीवन असं म्हटलेलं आहे काही ठिकाणी. तर त्या मतांचा समावेश ह्या नाथपंथामध्ये केला आणि त्यामध्ये मुख्यतः काश्मीरी शैवपंथ जो होता, काश्मीरी शैवपंथ हा पुन्हा वेगळा आहे. म्हणजे आपल्याकडे शैवपंथ हा संपूर्ण भारतामध्ये आहे, लक्षात घ्या. अगदी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आपल्याला शैवपंथ अस्तित्वात असलेला दिसतो. त्यांची वेगवेगळ्या प्रकारची मतं, वेगवेगळ्या प्रकारच्या चालीरीती हे सगळं अस्तित्वात आहे. काश्मीरी जो शैवपंथ होता
त्याची काही महत्त्वाची मतंसुद्धा गोरक्षनाथांनी ह्या नाथपंथामध्ये समाविष्ट केली. आणि ज्यामुळे आपल्याला असं दिसतं की ह्या काश्मीरी शैवपंथाच्या मतांमध्ये काही मतं, महत्त्वाची मतं अशा प्रकारची होती की ज्याला कर्मसन्यास असं म्हणतात. कर्मसन्यास हा शब्द माहिती आहे? कर्मसन्यास की कर्म टाकून द्यायचं, कर्म सोडूनच द्यायचं, कर्म करायचं नाही, ज्ञानमार्गाला लागायचं आणि कर्म करायचं नाही. तर कर्मसन्यास हा त्यांना मान्य नाही. लक्षात आलं? म्हणजे काही एक 2-3 महत्त्वाची वैशिष्ट्य या काश्मीरी शैवपंथाची होती की जी ह्या नाथपंथामध्ये समाविष्ट झाली. त्याच्यामध्ये एक म्हणजे काय आता म्हटलं मी, हां, कर्मसन्यास त्यांना मान्य नव्हता. तीच कल्पना त्यांनी इथे आणली. मी मुद्दाम ह्या गोष्टींचा का उल्लेख करते पहा, की आपण गीतेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, म्हणजे ज्ञानेश्वरांनी गीतेचं निरूपण का केलं ह्याच्या मागे जी पार्श्वभूमी आहे ना, की त्यांना पुढे मी उल्लेख करणार आहे त्याचा, की त्यांना निवृत्तीनाथांनी आदेश दिला की तू हे कर म्हणून, ह्या सामान्य जनतेचा उद्धार कर असं त्यांनी म्हटलं. पण त्याच्यासाठी पहिल्यांदा त्यांनी निवड केली कशाची, तर भगवद्गीतेची निवड केली. त्यांना त्यांची अशी काही खरं म्हणजे बुद्धीची अवस्था अशी होती की ते स्वतंत्र ग्रंथ त्याच वेळी लिहू शकले असते, पण ते न करता त्यांनी गीतेची निवड केली. ती का केली हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे, कारण हे जे काही नाथपंथामध्ये शिकवणुकीमध्ये आलेलं होतं. आणि अर्थात मी बोलले की नाही आत्ता मला माहीत नाही की ज्ञानेश्वर हे नाथपंथीय होते. त्यांना नाथपंथाची परंपरा, गुरुपरंपरा त्यांना लाभलेली होती, कारण निवृत्तीनाथांनी त्यांना हे दिलं आणि निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी दिलं. तर अशा प्रकारे नाथपंथाची गुरुपरंपरा त्यांच्याकडे आलेली होती, त्यामुळे ते विचार सगळे त्यांच्याकडे होते. तर असं त्यामुळे ही जी मतं काश्मीरी शैवपंथातली आहेत ती त्यांना इतकी हे म्हणजे गोरक्षनाथांनी सांगितली, त्याबद्दल त्यांना इतका एक प्रकारचा अभिमान वाटला म्हणा, किंवा त्यांना आदर वाटला की गीतेमध्ये जे सांगितले तेच इथे सांगितलेलं आहे. आणि म्हणून गीतेचं निरूपण का केलं असा जर आपण विचार केला ना, तर त्याच्यामागे हे एक कारण आहे. तर एक तर कर्मसन्यास मान्य नाही, दुसरं म्हणजे निष्काम कर्म हे अत्यंत आवश्यक मानलेलं आहे. निष्काम कर्म की कोणतीही कामना, कोणतीही इच्छा, स्वतःची वैयक्तिक किंवा आपल्या समूहाची कोणतीही आत्मकेंद्रित इच्छा असं म्हणू आपण, आत्मकेंद्रित कोणतीही इच्छा मनामध्ये न ठेवता कर्म करणं, त्याला निष्काम कर्म म्हणतात. आपल्याला माहिती आहे, आपण निष्काम कर्म ही कल्पना अगदी पूर्णतः शिकलेलो आहोत. तर ही कल्पना ह्या काश्मीरी ह्याच्यामध्ये होती शैवपंथामध्ये, आणि ती पण त्यांनी ह्या नाथपंथामध्ये आणली. तर अशा प्रकारे काही ह्या गोष्टी त्यांना इतक्या भावल्या की ज्यासाठी त्यांनी पुढे गीतेचं जे काही ज्ञानेश्वरीमध्ये भावार्थ दीपिका म्हणून जे काही सगळं निरूपण केलं, त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचं फार सुंदर प्रकारे ते पुढे मग त्यांनी विवेचन केलं. तर असं हे सगळं ह्या नाथपंथामध्ये आणलं होतं कोणी? गोरक्षनाथांनी. बरोबर आहे. गोरक्षनाथांनी ही काश्मीरी शैवपंथातली सुद्धा काही मतं समाविष्ट केली नाथपंथामध्ये, की जी पूर्वी नव्हती. जो महाराष्ट्रातला नाथपंथ होता त्याच्यामध्ये तर नव्हती, भारतात सुद्धा सर्वत्र हे नव्हतं. तर त्यांनी गोरक्षनाथांनी हा प्रयत्न केला. आता हा जो नाथपंथ, गोरक्षनाथांचा नाथपंथ असा आता आपण त्याला म्हणू, कारण आता आपण तिथपर्यंत आलो की 10व्या-11व्या शतकामध्ये अशा प्रकारचं एक फार मोठं परिवर्तन नाथपंथामध्ये झालं. आता ह्या नाथपंथामध्ये
ध्यान योगाला अत्यंत महत्त्व होतं. लक्षात घ्या. म्हणजे काय 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 गोष्टी आपल्याला पुढे ज्ञानेश्वरीमध्ये दिसतात आणि काय गोष्टी दिसत नाही हे सगळं आपल्याला ह्याच्यातून स्पष्ट होत जातं. पहा, ध्यान योगाला महत्त्व होतं. आत्ताच आपण 6व्या अध्यायामध्ये ध्यानयोग ही कल्पना आपण पाहिलेली आहे. तर ध्यानयोगाला महत्त्व होतं. पण आता ध्यान म्हटलं, ध्यानयोग म्हटला तर त्याचा असाही एक अर्थ होतो आणि ध्यानाचा खूप वेळेला असाच अर्थ घेतला जातो की अशा प्रकारे ध्यानस्थ होणं, मेडिटेट अशा प्रकारे करणं की बाकी सगळ्याचा विसर पडला पाहिजे. सगळ्या जगाचा, आपल्या कर्तव्यांचा सुद्धा, म्हणजे आपल्या जगातलं जे काही आपलं अस्तित्व आहे त्याचासुद्धा विसर पडला पाहिजे. अशा प्रकारे ध्यान करणं ही सुद्धा कल्पना ध्यानयोगामध्ये येते. तर ध्यानयोग हा ह्या नाथपंथाचा मार्ग होता. पण गोरक्षनाथांनी ध्यानयोग तर सांगितलाच, परंतु त्याचबरोबर आणखी एक कल्पना विचारात आणली किंवा आचरणात किंवा शिकवणीत आणली की ध्यान तर करायचं, पण त्याचबरोबर लोककल्याणासाठी प्रयत्न करायचा. लक्षात घ्या, हे फार दोन नाही तर विरोधी प्रकार होऊ शकतात. केवळ ध्यानस्थ झालं तर लोकांचा विसरच पडतो, बरोबर आहे ना. तर म्हणून लोक कल्याणही साधायचं आणि ध्यानाच्या मार्गाने जायचं, ह्या दोन्हीचं एक समन्वय ह्या नाथपंथामध्ये ह्या काळामध्ये झालेला होता. आणि असा हा नाथपंथाचा एक ही परंपरा ज्ञानेश्वरांपर्यंत पोचलेली होती. आणि आपल्याला असं दिसतं की भगवद्गीतेचा जर आपण विचार केला तर भगवद्गीतेमध्ये ज्ञानमार्ग आहे, ज्ञानयोग सांगितलेला आहे, कर्मयोग सांगितलेला आहे, ध्यानयोगही सांगितलेला आहे आणि भक्तियोगही सांगितलेला आहे. भक्तियोगाकडे आपण अजून पोचलो नाही, पण तुम्हाला माहिती आहे की गीतेमध्ये ह्या चारही योगांचा उल्लेख आहे. चारही मार्गाने तुम्ही तुमच्या मार्गाने जा, जे तुम्हाला शक्य आहे त्या मार्गाने तुम्ही जा. तर अशा प्रकारे कुठल्याही मार्गाने तुम्ही गेलात तर तुम्हाला ईश्वर प्राप्ती होऊ शकते. तर कर्म आहे, ज्ञान आहे, ध्यान आहे, भक्ती आहे, हे सगळं. आणि शेवटी पुन्हा भगवद्गीतेमध्ये या सगळ्याचा समन्वय साधण्याचाही प्रयत्न केला आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत. पण हे चारही मार्ग भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहेत. पण परिस्थिती आपल्या समाजामध्ये, म्हणजे संपूर्ण देशाचा विचार करतोय आपण, फक्त महाराष्ट्राचा नाही, आपल्या देशामधली एकूण परिस्थिती अशी झालेली होती की भक्ती हा जो मार्ग भगवद्गीतेमध्ये आहे, ह्या भक्तीचं तत्त्व खरं म्हणजे वेद उपनिषदांच्या काळापासून अस्तित्वामध्ये होतं. म्हणजे हे काही भगवद्गीतेनेच प्रथम सांगितलं असं नाही, वेद उपनिषदांमध्ये सुद्धा भक्तीचा उल्लेख आपल्याला आढळतो. आणि भगवद्गीतेत तर भक्ती मार्ग अगदी खूपच म्हणजे विस्ताराने सगळा सांगितला आहे. उलट फारच महत्त्व भक्तिमार्गाला दिलेलं आहे. पण कसं असतं की समाज जसजसा बदलत जातो तशी समाजातली विचारसरणी बदलत जाते आणि ती विचारसरणी बदलायला अनेक वेळेला काहीतरी एखादी विचारवंत, एखादी अत्यंत म्हणजे विभूती ज्याला म्हणता येईल अशा प्रकारची व्यक्तीसुद्धा ती विचारसरणी बदलायला कारणीभूत होते. आणि ती परिस्थिती आपल्या देशामध्ये अशी निर्माण झाली की शंकराचार्य, म्हणून मी म्हटलं एखादी विभूतीच शंकराचार्य म्हणजे असं काही व्यक्तिमत्व होतं की ज्याला पुढे आपण विभूती योग शिकणार आहोत, त्यावेळेला विभूती म्हणजे काय हे तुम्हाला कळणार आहे. तर हे अशाच प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. तर शंकराचार्यांच्या काळानंतर
एकूण समाजातल्या म्हणजे भारतीय समाजातल्या एकूण विचार परंपरेमध्ये, एकूण तत्त्वज्ञानामध्ये फार मोठा बदल झाला. म्हणजे जसा गोरक्षनाथांनी नाथसंप्रदायात बदल घडवून आणला, तसा एकूण भारतीय तत्त्वज्ञानामध्ये शंकराचार्यांनी एक फार महत्त्वाचा एक टप्पा, एक वेगळाच टप्पा असा एक निर्माण झाला. फार मोठा बदल त्यांनी घडवून आणला. त्यांनी काही महत्त्वाची वेगळी तत्त्व विचारामध्ये आणली आणि त्यामध्ये हे जे आता आपण भक्ती तत्व म्हटलं, की जे मी म्हटलं की अगदी वेद उपनिषदांच्या काळापासून अस्तित्वामध्ये होतं. भगवद्गीतेत तर त्याचा खूपच उल्लेख त्याचा आहे, विस्तार आहे. असं असताना सुद्धा शंकराचार्यांनी भक्तीला अगदी नगण्य स्थान दिलं. हां, शंकराचार्यांनी भक्ती तत्वाला अगदी नगण्य स्थान दिलं. ज्याला शंकराचार्यांच्या ह्या विचारांना शांकर वेदांत असं म्हणतात. शंकराचार्यांनी सांगितलेला वेदांत, शांकर वेदांत. तुम्ही कधी नाव कुठे ऐकलं तर तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे. शांकर वेदांत ह्याचा अर्थ शंकराचार्यांनी जो वेदांत सांगितला, जी काही विचारसरणी प्रचलित केली, त्याच्यामध्ये त्यांनी भक्तीला महत्त्व खूप कमी केलं. आणि का कमी केलं तर त्यांचा जो वेदांत तो अद्वैत वेदांत ज्याला म्हणतात, अद्वैत वेदांत असं त्यांच्या वेदांताला म्हणतात. शंकराचार्यांच्या वेदांताला अद्वैत वेदांत असं म्हणतात. आणि अद्वैत ह्याचा अर्थच असा की परमात्मा आणि व्यक्ती हे एकच आहे. म्हणजे अद्वैत, त्यांच्यामध्ये द्वैत नाही, ते अद्वैत. तर त्यांच्यामध्ये द्वैत नाहीच आहे. ही कल्पना अद्वैताची, ही शंकराचार्यांची म्हणजे शांकर वेदांताची, अद्वैताची ही कल्पना की त्या द्वैत असताच कामा नये. आणि भक्ती ही अशी आहे की ज्याच्यामध्ये देव आणि भक्त हे दोन द्वैत निर्माण. आलं लक्षात? म्हणजे हे द्वैत आहे. भक्त वेगळा ही कल्पना आणि ईश्वर वेगळा ही कल्पना भक्तीमध्ये येते. हे शंकराचार्यांचं मत आहे, गीतेचं नव्हे. शंकराचार्यांनी जे काही भगवद्गीतेवरती भाष्य केलं, ब्रह्मसूत्रावरती जे काही भाष्य केलं, त्या भाष्यांमध्ये आपल्याला ह्या सगळ्याचं माहिती, आपल्याला या त्यांच्या विचारांची माहिती आपल्याला त्यामध्ये मिळते, त्या भाषांमध्ये मिळते. आणि त्यामध्ये हा विचार आहे की भक्तीला नगण्य स्थान का, तर भक्तीमध्ये भक्त आणि ईश्वर हे दोन द्वैत आहे आणि ते त्यांना मान्य नव्हतं. भक्त हा ब्रह्मच आहे. म्हणजे माणूस, व्यक्ती ही ब्रह्मच आहे. जीव, व्यक्ती म्हणण्यापेक्षा जीव असं म्हणू आपण. जीव हा भक्त ईश्वरच आहे, परमात्माच आहे, ब्रह्मच आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून भक्तीचं महत्त्व त्यांनी नगण्य केलं. आणि नगण्य म्हणजे असं की भक्ती हे फार तर चित्तशुद्धीचं एक साधन. लक्षात आलं? फक्त चित्तशुद्धी जर आपल्याला साधायची असेल, भक्तीने आपण फार काय करू शकतो, तर आपलं चित्त शुद्ध होतं. की आपलं जे चित्त सगळ्या या जगातल्या, प्रपंचातल्या सगळ्या काही वासनांमध्ये, कामनांमध्ये, तिथल्या सगळे जे काही विकार आहेत त्या सगळ्यामध्ये जे सगळं आपलं चित्त हे व्यग्र झालेलं असतं, तर ते शुद्ध करण्यासाठी भक्ती हा मार्ग. म्हणजे भक्ती हे साधन फक्त तेवढ्यापुरतं आहे. चित्तशुद्धी आपल्याला लाभावी, कारण एकदम काही माणूस अद्वैताच्या पर्यंत पोचू शकत नाही, तर त्याला काहीतरी एक मार्ग आहे. तर त्या मार्गामध्ये चित्तशुद्धी जर साधायची असेल तर तोपर्यंत भक्ती ठीक आहे,
ठीक आहे, म्हणजे मान्य आहे. पण एकदा का चित्तशुद्धी झाली साधकाची, म्हणजे साधक त्या अवस्थेला पोचला, त्या अवस्थेला एकदा साधक पोचला की आता त्याच्या मनातले हे सगळे प्रपंचाविषयीचे जे सगळे विचार आहेत ते सगळे आता नष्ट झाले. कुठल्याही आशा, आकांक्षा, इच्छा, हे सगळे विकार, हे जे सगळे ईश्वर आणि आपण ह्याच्यामध्ये येतात, एक पडदा निर्माण करतात. ईश्वर ह्या बाजूला राहतो, आपण ह्या बाजूला राहतो. ह्याचं कारण म्हणजे हे सगळं. तर ते जे सगळं आहे ते एकदा का नष्ट झालं, आपली चित्तशुद्धी झाली की मग भक्तीला काही स्थान नाही. आलं लक्षात? म्हणजे नगण्य महत्त्व ह्याचा अर्थ हा की तोपर्यंत भक्ती ठीक आहे, करा तुम्ही भक्ती, भजन, पूजन जे काय करायचं ते तोपर्यंत करा. पण त्याच्यानंतर एकदा का तुम्ही ह्या स्थानाला पोचलात की आता तुम्हाला ह्या सगळ्यातून तुम्ही निवृत्त झालेले आहात आणि आता तुम्ही ईश्वर मार्गालाच लागलेले आहात, ही तुमची स्थिती झालेली आहे असं तुम्हाला स्वतःला जाणवायला लागलं की मग भक्ती. कारण मग ते द्वैत आपण नाहीसं करायचं आणि अद्वैताकडे आपल्याला जायचं आहे, त्या ईश्वराशी आपल्याला एकात्म व्हायचं आहे, म्हणून भक्ती नगण्य. तर अशा प्रकारे म्हणजे हा देव आणि मानव हे दोन भिन्न असता कामा नये. ते शेवटी एकात्म झाले पाहिजे, ते शेवटी एक झाले पाहिजे आणि त्याच्यासाठी भक्ती आड येऊ नये म्हणून भक्ती विचारातून काढून टाकायची. आता हा जो शंकराचार्यांनी विचार समाजामध्ये मांडला, म्हणजे पहा कशी विचारांची, कशी विचार प्रणालींमध्ये कसे फेरबदल होत जातात समाजात. आपण इतके पुढे आल्यानंतर ते मागचे फेरबदल आपल्याला नीट कळू शकतात. तर ते ज्या वेळेला प्रत्यक्ष ते घडत असतं त्यावेळेला लोकांना ते लक्षातही जात नाही. आता आपल्याला ते कळतात आणि ते जे ही जी शंकराचार्यांनी ही जी विचारसरणी निर्माण केली की भक्ती नको, तुम्ही आता फक्त काय करा की ज्ञानमार्गाने जा, म्हणजे ईश्वराप्रत जायचं असेल तर फक्त भक्ती हा मार्गच नाही. गीतेमध्ये खरं म्हणजे भक्ती हा एक मार्गच सांगितलेला आहे, पण शंकराचार्यांनी असं सांगितलं की भक्ती हा मार्गच नव्हे ईश्वराप्रत पोचण्याचा, ईश्वराशी अद्वैत साधण्याचा हा मार्गच नाही. तर मग हा जो विचार त्यांनी सांगितला, हा विचार इतका आपल्या संपूर्ण भारतामध्ये प्रसारित बराच काळ होत राहिला आणि त्याचा परिणाम म्हणजे आता हे गोरक्षनाथांचं वगैरे 10व्या-11व्या शतकातलं येतं, पण आपण त्याच्या पूर्वीचा काळ पाहतो. शंकराचार्यांचा काळ हे 2ऱ्या-3ऱ्या शतकातला काळ आहे. म्हणजे त्यानंतर काय काय घडलं हे लक्षात घ्या तुम्ही. तर हा शंकराचार्यांच्या विचारांचा हा जो प्रभाव समाजावरती इतका पडला की लोक घरदार सोडून संन्यास स्वीकारायलाच लागले. ज्ञानमार्ग हाच ईश्वर प्राप्तीचा मार्ग, तोच अद्वैताचा मार्ग वगैरे ही विचारसरणी निर्माण झाली. आणि अशा प्रकारे सगळा समाज चाललेला असताना नेहमी समाजामध्ये असं घडतं की एक असा एवढा मोठा विचार निर्माण झाला की त्याला एक प्रतिक्रिया निर्माण होते. हे आपली समाजातली नेहमीची पद्धत आहे की एक अगदी साध्या साध्या गोष्टीत सुद्धा पहा, राजकीय एका पक्षाने एक मत मांडलं की दुसरा पक्ष कारण नसताना त्याला विरोध करतो. प्रतिक्रिया, आपली प्रतिक्रिया दाखवायची ही एक समाजाची धारणाच होऊन गेलेली आहे. आणि तशी परिस्थिती आपल्या समाजामध्ये निर्माण झाली की शंकराचार्यांच्या ह्या विचारप्रणालीला एक प्रतिक्रिया म्हणून अशी एक विचारसरणी समाजामध्ये निर्माण झाली की शंकराचार्यांनी ज्या भक्तीला अगदी नगण्य स्थान दिलं त्या भक्तीलाच अत्यंत महत्त्वाचं स्थान ह्या दुसऱ्या विचारप्रणालीने दिलं. म्हणजे काही आचार्यांनी दिलं.
असंच म्हणते. जसे शंकराचार्य तसेच पुढचे आचार्य, त्या आचार्यांनी ह्याला म्हणजे भक्तीला अत्यंत महत्त्व दिलं. भक्ती ही अत्यंत आवश्यक त्यांनी मानली. आणि कशी भक्ती, म्हणजे आता तोही भाग फार महत्त्वाचा आहे की नुसती भक्ती, जो गीतेत सांगितलेली भक्ती आहे ना ती नव्हे, ही कोणत्या प्रकारची भक्ती ह्या पुढच्या आचार्यांनी सांगितली, तर ही भक्ती अशा स्वरूपाची की केवळ भजन पूजनात्मक भक्ती. लक्षात आलं? केवळ भजन पूजन करणं आणि अशी भक्ती करून ईश्वराप्रत जाणं. लक्षात आलं? भजन पूजन हाच मार्ग. म्हणजे आपला सगळा वेळ, आपलं सगळं लक्ष प्रपंचातून काढायचं, जगाकडून काढायचं, पण भक्ती मार्गाला लावायचं. आणि कशा भक्ती मार्गाला, तर केवळ भजन पूजन करत राहायचं. सबन दिवस रात्र त्यांचा वेळ हा फक्त भजन पूजनामध्ये. ही प्रतिक्रियात्मक अशी विचारप्रणाली निर्माण झाली. आता जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की हे दोन्ही जर आपण एकत्र आणलं की शंकराचार्यांनी सांगितलेला संन्यास मार्ग, कर्मसन्यासाचा मार्ग, बरोबर आहे, सगळा सर्वसंग परित्याग करून कर्मसन्यास करून तुम्ही फक्त ज्ञान मिळवा, ईश्वराचं, आत्म्याचं ज्ञान, ईश्वराचं ज्ञान, आणि त्या मार्गानेच तुम्ही तुमचा उद्धार करून घ्या, हा त्यांनी सांगितलेला मार्ग. आणि हा दुसरा मार्ग की फक्त तुम्ही भजन पूजन करा, मग त्याच्यामध्ये व्रत वैकल्य सगळ्या गोष्टी यायला लागल्या, आणि तेवढंच करा आणि त्या मार्गाने तुम्ही ईश्वराप्रत तुम्ही जाऊ शकता. ईश्वर प्राप्ती तुम्हाला होऊ शकते. म्हणजे ईश्वर प्राप्तीचा भक्ती हा मार्ग, पण कसा? भजन पूजनात्मक. आता हे दोन्ही आपण जर विचारात घेतलं तर समाजाचा, आणि दोन्ही विचारात घेऊन आपल्या समाजाचा जर आपण विचार केला तर काय दिसतं पहा, की कर्मसन्यासी असो नाहीतर भजन पूजनात कडे वळलेला भक्ती मार्गी असो, दोघंही असे होतात की ते समाजापासून दूर होतात. बरोबर आहे ना? भक्ती मार्गी तसाच, कारण तो सगळा आपला वेळ, आपलं सगळं लक्ष फक्त त्या भजन पूजनाकडे देतो. आणि जो शंकराचार्यांचा ज्ञानी आहे तोही अलिप्त होतो समाजापासून, कर्मसन्यास करतो, सर्व संघ परित्याग करतो. म्हणजे केवळ आपल्या कुटुंबाचा त्याग नव्हे, सगळ्या जगतापासूनच तो अलिप्त होतो. ती अलिप्तता आवश्यक मानली गेली. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये समाजाचं कल्याण, समाजाचा उद्धार, समाजाचा आध्यात्मिक उद्धार, लक्षात घ्या, मुद्दाम शब्द वापरते मी, समाजाचा आध्यात्मिक उद्धार ह्या दोन्ही मार्गाने साधू शकत नाही. कर्मसन्यासीही साधू शकत नाही आणि हा भक्तिमार्गीही साधू शकत नाही. अशी दोन्हीची परिस्थिती निर्माण होते, आणि ती आपल्या समाजामध्ये परिस्थिती निर्माण झाली. आणि असा कितीतरी काळ गेला, आपल्यावरती अनेक आक्रमणं झाली, सगळ्या अनेक प्रकारच्या आपत्ती आपल्या समाजावरती आल्या. पण आपले जे मोठे बुद्धिमान जी माणसं होती, जे काहीतरी करू शकली असती, ती सगळी माणसं समाजापासून अलिप्त राहिली. लोककल्याण याचा विसरच मुळे त्यांना पडलेला होता. आणि असा आपल्या समाजाचा खरं म्हणजे या दोन्ही या परिस्थितींमध्ये ऱ्हास व्हायला लागला. म्हणजे आध्यात्मिक विकास जो व्हायला पाहिजे तो साधला नाही. कारण दोन्हींचा शेवटी उद्देश काय होता? आध्यात्मिक विकास हाच होता ना, की उद्धार साधायचा. मग तो ज्ञानमार्गाने जा नाही तर भक्ती मार्गाने जा, उद्धार साधायचा. उद्धार म्हणजे काय? आध्यात्मिक उद्धार. काय हीच दोन्ही प्रकारची माणसं केवळ स्वतःचा आध्यात्मिक उद्धार साधण्यामध्ये व्यग्र होती, की आम्ही भजन पूजन केलं म्हणजे आमचा आध्यात्मिक उद्धार होईल, आम्ही संन्यास घेतला म्हणजे आमचा स्वतःचा आध्यात्मिक उद्धार होईल. जग विसरले.
ही परिस्थिती समाजामध्ये निर्माण झालेली होती. अशा परिस्थितीमध्ये ह्या नाथ संप्रदायाने ध्यानमार्ग तर सांगितला, पण ध्यानमार्गाच्या बरोबर कल्याणही तुम्ही साधलं पाहिजे, हाही मार्ग समाजापुढे त्यांनी, किंवा हेही ध्येय म्हणा, हेही ध्येय समाजापुढे ठेवलं, लोकांपुढे ठेवलं की लोकांचं कल्याण तुम्ही साधलं पाहिजे, हेही त्यांनी लोकांच्या पुढे ध्येय ठेवलं. हा नाथ मार्गाचा किंवा नाथपंथीयांचा म्हणजे एक आपल्या वैचारिक किंवा तात्विक जीवनात भारतामध्ये जे काही तत्त्वज्ञानाची परिवर्तन होत गेली त्यातले हे महत्त्वाचे टप्पे म्हणून आपण लक्षात घ्यायचे की अशी परिस्थिती झाली आणि त्यावेळेला या नाथ संप्रदायाने असा मार्ग दाखवलेला होता की ध्यान करा, पण ह्याचा अर्थ तुम्ही फक्त ध्यानस्थ होऊन राहू नका, लोककल्याणाचाही विचार करा. हा गोरक्षनाथांचा कटाक्ष होता. लक्षात आलं? त्यांचा तो कटाक्ष होता, त्यांची ती विचारसरणी होती. आणि अशा नाथ संप्रदायाची परंपरा ज्ञानेश्वरांना लागली. लक्षात आलं? म्हणजे ज्ञानेश्वर आपल्याला समजावून घेताना आपण ह्या गोष्टीचा विचार करायलाच पाहिजे की ज्ञानेश्वरांना ह्या अशा प्रकारच्या परंपरेचा लाभ झालेला होता की ज्यामध्ये लोककल्याणाचा विसर पडलेला नव्हता, पण ध्यानमार्गाचाही विचार अस्तित्वामध्ये होता. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की भावार्थ दीपिका जी त्यांनी सांगितली, निरूपण केलं, त्याच्यामध्ये कुंडलिनी योग त्यांनी सांगितला, ध्यानमार्ग त्यांनी, ध्यानयोग त्यांनी सांगितला, त्याच्यामध्ये आत्मसंयमालाही त्यांनी जितकं हवं तेवढं महत्त्व दिलेलंच आहे. पण त्याचबरोबर सबंध गीता जर आपण, सबंध ज्ञानेश्वरी जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं की लोककल्याण हे किती महत्त्वाचं मानलेलं आहे. अगदी सुरुवातीपासून पहा, त्यांच्या तुम्हाला दुसऱ्या अध्यायातली ओवी आठवत असेल तर पहा, म्हणजे त्यांनी असं म्हटलं आहे की कितीही ज्ञानी माणूस असला तरी त्या ज्ञानी माणसाने लोकांपासून दूर होऊ नये. हां, म्हणजे लोकसंग्रह हा शब्द वापरलेला आहे, पण ती ओवी बरोबर एकदम आठवे ना मला. अलौकिक नोहावे लोकांप्रती, आठवतं? अलौकिक नोहावे, न व्हावे, अलौकिक न व्हावे लोकांप्रती. अलौकिक म्हणजे मी कोणीतरी मोठा ज्ञानी आहे, मी कोणीतरी मोठा शहाणा आहे, मी यांच्यापेक्षा फार वेगळा आहे म्हणून मी वेगळा राहणार, ह्या अलौकिक आपण आहोत अशी कल्पना करून समाजापासून तुम्ही वेगळे होऊ नका. अलौकिक न व्हावे लोकांप्रती, असं त्यांनी सांगितलं की लोकांना तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या साधनेचा उपयोग लोकांना झाला पाहिजे, त्यातून लोककल्याण साधलं पाहिजे आणि लोकांना ही अशा प्रकारची आध्यात्मिक उन्नतीची दिशा मिळाली पाहिजे. ती ज्ञानी माणसांनी द्यायची आहे, ती कर्मयोग्यांनी द्यायची आहे, ती ध्यानयोग्यांनी द्यायची आणि ती भक्तियोग्यांनीही द्यायची. हे आपल्याला आता हळूहळू आणखी स्पष्ट होत जाईल. तर अशा प्रकारे ही परंपरा लाभलेले असे हे ज्ञानदेव. आता ह्या म्हणजे आता पुन्हा हे शंकराचार्य आणि ज्ञानेश्वर ह्यांचा विचार करताना आणखीन एका गोष्टीचा उल्लेख आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि कारण मगाशी तुम्ही अद्वैत कोणीतरी म्हणालं ना, तो उल्लेख जो आहे तो आपल्याला नीट त्यामध्ये कळला पाहिजे, म्हणून हाही भाग आपण पाहतो की शंकराचार्यांनी सुद्धा जे वेदांत सांगितलं ते अद्वैत वेदांत होतं. अद्वैत वेदांत होतं, मगाशीपासून मी उल्लेख करते, ते अद्वैत वेदांत होतं. म्हणजे द्वैत नव्हे, परमेश्वर आणि समाज किंवा व्यक्ती ह्यांच्यामध्ये द्वैत नाही आहे. जगत, जगदीश आणि व्यक्ती, माणूस हे सगळे एक आहेत, त्यांच्यामध्ये द्वैत नाही आहे. तर हा अद्वैताचा विचार शंकराचार्यांनीही मांडलेला होता त्यांच्या वेदांतामध्ये.
ज्ञानेश्वरांनीही अद्वैत मांडलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये अद्वैत या शब्दाचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे. पण अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसतं की अद्वैत या शब्दाच्या ऐवजी त्यांनी अद्वय असा शब्द वापरला. अद्वय असा शब्द वापरला. तोही आपल्याला कळला पाहिजे, कारण तो येणारच आहे. आता ह्याच्या पुढच्या भागामध्ये येणार आहे तो शब्द. तर अद्वय असा शब्द वापरलेला आहे. अद्वैत, अद्वय. आता हा केवळ शब्दातला फरक नाही, ह्याच्यामध्ये काही वेगळा भाव आहे. दोन्हीमध्ये काही विशिष्ट मूलभूत असा फरक आहे. शंकराचार्यांचा जो अद्वैत आहे तो कशा प्रकारचा आहे, अद्वैत कसं साधायचं, म्हणजे परमेश्वर आणि व्यक्ती ह्याच्यातलं अद्वैत कसं साधायचं, तर ते सांगत असताना शंकराचार्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये, म्हणजे भगवद्गीतेवरती केलेल्या भाष्यामध्ये, ब्रह्मसूत्रावरती केलेल्या भाष्यामध्ये त्यांनी अशा प्रकारचे विचार मांडलेले आहेत की किंवा त्यांच्या वेदांताचं सारच असं आहे की ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या हा श्लोकातला एक भाग आहे. आणि त्याच्या पुढे म्हटलंय जीवो. हा खूप वेळेला तुम्ही ऐकलेला नसतो, म्हणून मी मुद्दाम सांगते की त्या श्लोकातला पहिला भाग असा आहे ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, आणि पुढचा भाग असा आहे जीवो ब्रह्मैव नापरहा. लक्षात आलं? जीवो ब्रह्मैव म्हणजे ब्रह्म इव, ब्रह्मच आहे. जीव हा ब्रह्मच आहे, नापरहा, दुसरं काही नाही. जीव हा ब्रह्मच आहे, असा पुढचा भाग आहे त्या श्लोकात. आता हा जो पुढचा भाग आहे ब्रह्मैव जीवो ब्रह्मैव नापरहा, हा जो भाग आहे हा शंकराचार्यांप्रमाणेच नाथ संप्रदायाला सुद्धा मान्य आहे. नाथ संप्रदाय सुद्धा तेच म्हणतो की जीव म्हणजे आपला प्रत्येक जीव हा ब्रह्मच आहे. हे नाथ संप्रदायालाही मान्य आहे आणि शंकराचार्यांचंही म्हणण्याचं ते सार आहे. पण जो पहिला भाग आहे की ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, हा जो भाग आहे तिथे ह्या दोघांमध्ये फरक आहे. शंकराचार्यांचं मत आणि नाथ संप्रदायाचं किंवा ज्ञानेश्वरांचं मत हे त्याच्यापेक्षा भिन्न आहे. ज्ञानेश्वरांना किंवा ज्ञानेश्वरांच्या नाथ संप्रदायाला हे मत मान्य नाही की जगन्मिथ्या, जग हे मिथ्या आहे, हे त्यांना मान्य नाही. आता शंकराचार्यांनी जे काही मत मांडलं त्याच्यामध्ये त्यांनी काय विचार मांडला की ब्रह्म हे एकमेव सत्य आहे, दुसरं बाकी काहीच नाही सत्य. ब्रह्म हे एकच सत्य आहे आणि हा जो जीव आहे तो मुळे ब्रह्मच आहे, त्यामुळे तो सत्य आहे. कारण जीव म्हणजे शेवटी आत्मा ना, आत्मा सत्य आहे, शाश्वतच आहे. तोही सत्य कशाला म्हणतात, मी मागे एकदा सांगितलं होतं, सत्य कशाला म्हणतात, जे शाश्वत असतं ते सत्य असतं आणि अशाश्वत असतं, जे बदलणारं असतं त्याला सत्य म्हणत नाही. तर जीव हा सुद्धा शाश्वतच आहे, पण तो ब्रह्म आहे, ब्रह्मच आहे तो. तर म्हणजे हा. पण पुढे जे म्हटलंय जगन्मिथ्या हा जो भाग आहे तो भाग म्हणजे शंकराचार्यांचं म्हणणं असं आहे की ब्रह्म हे एकच सत्य, जीव हाही सत्य कारण तो ब्रह्मच आहे,
पण हे जे सगळं विश्व आहे, ही जी सगळी सृष्टी आहे, ही सृष्टी, हे सगळं जग, हे सगळं विश्व, हे मात्र असत्य आहे, हे मिथ्या आहे, हे एक माया आहे, आभास आहे, आभास आहे, आभास आहे. आणि हा जो मुद्दाम माया शब्द मी वापरला, शंकराचार्यांनी असं म्हटलेलं आहे की जगाची निर्मिती ही ब्रह्माने केलेली नसून मायेने केलेली. लक्षात आलं? आणि माया म्हणजे आभास, खोटं म्हणजे खरं नाही आहे, ते असत्य काहीतरी. माया म्हणजे आभास. तर जगाची निर्मिती ही मायेने केलेली आहे आणि माया ही मिथ्या आहे, त्यामुळे जगत हेही मिथ्या. आलं लक्षात? म्हणजे हा तर्कवाद असा मांडला त्याने की मायेने निर्मिलेलं हे जे जग आहे, ते सगळं विश्व, ही सगळी सृष्टी, हा मुळे आभास आहे, ते सगळं मिथ्या आहे. आणि हे सांगण्यामागचा उद्देश काय, तर हा जो जीव आहे की जो खरं म्हणजे ब्रह्म आहे, तो जीव ह्या खोट्या आभासामध्ये, ह्या जगताच्या मायेमध्ये गुंतलेला आहे. आलं लक्षात? म्हणजे हे सांगण्यामागे कारण असं की हा जो जीव आहे, हा सगळ्या ह्या मायारूपी जगतामध्ये गुंतलेला आहे. तर त्यातून जीवानी बाहेर पडलं पाहिजे आणि ब्रह्माप्रत पोचलं पाहिजे. लक्षात आलं की ब्रह्म सत्य आहे, जीव खरं म्हणजे निर्मिती जीवाची कशी, तर ती सत्य, तो काही आभास नाही. जीव हाही ब्रह्मच आहे. पण इथे जगतामध्ये आल्यानंतर हे जे जगत मायेने निर्मिलेलं आहे, ह्या खोट्या जगतामध्ये हा जीव गुंतला आणि त्यामुळे तो आपल्या मूळ स्वरूपापासून दूर झाला. तर आपल्या मूळ स्वरूपापर्यंत जर त्याला जायचं असेल तर ह्या जगतापासून त्यांनी अलिप्त व्हायला पाहिजे. आणि म्हणून संन्यास, संन्यासाचं का त्यांनी हा मार्ग त्यांनी का सांगितला, त्याच्यामागे ही कल्पना आहे की त्यांची सगळी तर्क विचारसरणी ही अशा प्रकारची की हे जगत मिथ्या आहे, या मिथ्या जगतामध्ये हा जीव जो खरा ब्रह्म आहे, जो शुद्ध त्याचं स्वरूप आहे, ते त्याचं शुद्ध स्वरूप जातं, तो या मिथ्या जगतामध्ये गुंततो, या मायेमध्ये गुंततो. आणि त्यामुळे मग आपोआपच त्याला जर पुन्हा आपलं खरं स्वरूप, सत्य स्वरूप, आपलं ब्रह्मस्वरूप पुन्हा मिळवायचं असेल, ब्रह्मत्वापर्यंत जर त्याला पोचायचं असेल, तर त्यांनी ह्या मायेपासून, या जगतापासून दूर व्हायला पाहिजे. म्हणून संन्यास. आलं लक्षात? तर अशा प्रकारची ही असा हा तर्क त्यांनी केला आणि अशा प्रकारचे विचार मांडले. आणि म्हणून संन्यास मार्गाला त्यांनी अत्यंत उत्तेजन दिलं आणि त्याचा प्रभाव आपल्या समाजामध्ये खूप काळ राहिला. आता आपण ज्ञानदेवांच्या ह्या विचारांकडे वळूया. ज्ञानदेवांचं मत काय आहे की हे जे शंकराचार्यांचं मत आहे की ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, त्यातला पुढचा जो भाग आहे जीवो ब्रह्मैव ना परा, हे ना सगळ्यांना मान्य आहे, नाथ संप्रदायाला, ज्ञानदेवांना, सगळ्यांना हे मान्य आहे. पण जो पहिला भाग आहे तो त्यांना मान्य नाही. आणि तो मान्य नाही असं ते का नाही ह्याचं स्पष्टीकरण ह्या ज्ञानदेवांच्या नाथ संप्रदायाने, कारण आता पुढे ज्ञानदेवांचा नाथ संप्रदाय आला. गोरक्षनाथ हे 10व्या-11व्या शतकातले, त्यानंतर आता 13व्या शतकापर्यंत आपण आलो. तर 13व्या शतक हे ज्ञानदेवांचं शतक. तर त्या काळामध्ये त्यांनी अशा प्रकारचा विचार मांडला की जो गीतेमध्येही आहे
आणि गीतेचं निरूपण त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये हा सगळा खूप सुंदर विचार त्यांनी विस्ताराने मांडलेला. तर त्यांनी असं मांडलं की हे जे शंकराचार्यांनी सांगितलं की जगन मिथ्या, हे त्यांना मान्य नाही. मग काय आहे, मग हे जगत काय आहे, मग हे आपलं अस्तित्व काय आहे, जगताचं अस्तित्वाचा अर्थ काय. तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे जगत किंवा हे विश्व, ही सृष्टी निर्माण करण्याची शक्ती, निर्माण करण्याचं सामर्थ्य केवळ परब्रह्मामध्ये आहे. म्हणजे शंकराचार्यांनी काय म्हटलं होतं की जगताची निर्मिती मायेने केली आहे म्हटलं. ज्ञानदेव काय म्हणतात की जगताची निर्मिती करण्याची शक्ती किंवा ते सामर्थ्य केवळ परब्रह्माचंच आहे. तो परब्रह्मच हे करू शकतं. परब्रह्म आणि परब्रह्माची इच्छाशक्ती, परब्रह्माची कार्यशक्ती, हे सगळे शब्द मी पूर्वी वापरले आहेत. आठवतं, प्रकृती ही कल्पना मी ज्या वेळेला समजावून सांगत होते त्यावेळेला मी हे सगळे शब्द वापरलेले आहेत, तुम्हाला माहिती आहे. तर ह्या ब्रह्माची, परब्रह्माची जी इच्छाशक्ती, परमात्म्याची जी इच्छाशक्ती, त्याची जी कार्यशक्ती, ती कार्यशक्ती, परब्रह्माची इच्छा, त्याची कार्यशक्ती आणि परब्रह्माचं सगळं एकूण सामर्थ्य, हे सगळं एकत्रपणे नांदतं आणि त्यातून विश्वाची निर्मिती होते. त्यातून विश्वाची निर्मिती होते. म्हणजे विश्वाच्या निर्मितीबद्दलच्या कल्पनाच वेगळ्या झाल्या. तिथे त्यांनी म्हटलं ही मायेने केलेली निर्मिती आहे, इथे यांनी म्हटलं ही परब्रह्माने केलेली निर्मिती आहे. आणि मग पुढे मग अर्थातच परब्रह्मच हे मुळी सत्य आहे, मग जगत हे सत्यच ठरतं. हे तर्क हा असाही की परब्रह्मच मुळी सत्य आहे, कारण तेच शाश्वत आहे. बाकीचं जग सगळं बदलतं, सृष्टी बदलते, माणसं बदलतात, सगळ्या घडामोडी घडत असतात. शाश्वत फक्त परब्रह्म आत्मा आहे, एवढंच शाश्वत आहे. तर परब्रह्म शाश्वत आहे, तेच सत्य आहे. आणि परब्रह्मानी आणि परब्रह्माच्या शक्तीनी, म्हणजे परब्रह्माची शक्ती म्हणजे काय सांगा, पराशक्ती, पराप्रकृती. आठवतो हा शब्द? आता पुढच्या विवेचनामध्ये येईल तो, पण पराप्रकृती विसरू नका, हे शब्द फार महत्त्वाचे शब्द. तर पराप्रकृती, ईश्वराची जी कार्यशक्ती ती पराप्रकृती. तर त्या पराप्रकृतीनी आणि परब्रह्मानी ते एकत्रच नांदतात. तर त्यांच्या एकत्र विलासातून निर्माण झालेलं जगत हे मुळी सत्यच आहे. आलं लक्षात? आणि म्हणून ह्याला ज्ञानेश्वरांनी किंवा ज्ञानेश्वरांचे सगळ्या जे काही सगळं लिखाण आहे, म्हणजे त्यांचा अमृतानुभव काय, त्यांचं ज्ञानेश्वरी काय, त्यांचं चांगदेव पासष्टी काय, या ग्रंथांमध्ये आपल्याला हे असे शब्द दिसतात की ह्या अमृतानुभवामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, मला वाटतं 7व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की जग आसिकी वस्तुप्रभा. हां, असं तिथे एक हे आहे, ओवी म्हणा, श्लोक म्हणा, काय असेल ते. जग आसिकी वस्तुप्रभा. आसिकी म्हणजे आहे, आसिकी ह्याचा साधा शब्द म्हणजे आहे. जग काय आहे? वस्तुप्रभा. वस्तू म्हणजे परमात्मा. परमात्मा वस्तूची प्रभा. आलं लक्षात? तर जग आसिकी वस्तुप्रभा असं त्यांनी म्हटले. किंवा ह्या सगळ्या ज्ञानेश्वरांच्या विचारांना चिदविलासवाद असंही म्हणतात. हा शब्द तुम्ही कधीतरी तुमच्या वाचनात आला तर तुम्हाला माहिती असला पाहिजे म्हणून सांगते. ह्याला चिदविलासवाद असं म्हणतात. ह्या त्यांच्या विचारांना चिदविलासवाद असं म्हणतात. म्हणजे काय? चिद म्हणजे चैतन्य. चैतन्य, चैतन्याचा हा विलास. सगळं जग काय आहे? चैतन्याचा विलास आहे.
गीतेमध्ये म्हटलेलं आहे. 11व्या अध्यायामध्ये आपण जाऊ त्यावेळेला तुम्हाला दिसेल की भगवंत म्हणतात, अरे माझं हे सगळं ऐश्वर्य बघ. विश्वाला उद्देशून ते म्हणतात, हे माझं सगळं ऐश्वर्य बघ. म्हणजे हे सगळं ऐश्वर्य, हा सगळा विलास आहे, हा सगळा आनंद आहे. कोणाचा? ईश्वराचा आनंद आहे. ईश्वराचा आनंद आहे. काय कल्पना आहे बघा ही. हा सगळं जगत हा ईश्वराचा आनंद आहे. आणि आनंद म्हणण्यामध्ये किंवा विलास म्हणण्यामध्ये असा अर्थ आहे की ईश्वराचं स्वरूप हा शब्द तुम्हाला माहिती असेल. सच्चिदानंद असं आपण म्हणतो. सच्चित आनंद. हां, त्याच्यामध्ये ईश्वराच्या स्वरूपामध्ये ह्या 3 गोष्टी आहेत. सत म्हणजे ईश्वर सत्य आहे, चित चैतन्य आहे, ते आनंद आहे, आनंदपूर्ण आहे तो. आणि मग असा जो आनंद, असा जो सच्चिदानंद असा जो ईश्वर आहे तो आपल्या आनंदासाठी हे जगत निर्माण करतो. आपल्या आनंदासाठी, आपल्या विलासासाठी. आपल्या विलासासाठी हे जग निर्माण करतो. तो द्विधा होतो, जो एकच आहे. हां, एकोहम बहुश्याम ऐकलं असेल तुम्ही ना हे कुठेतरी. एकोहम, मी एकटाच आहे. बहुश्याम, मी विविध होऊन पाहतो म्हणतो तो. मी त्याचा आनंद, विविधतेचा आनंद घेतो. एकटेपणा नको आहे परब्रह्माला. ह्या सगळ्या विविधतेचा आनंद तो घेतो. तर असं हे सगळं विविधतापूर्ण जग हे परब्रह्मानी निर्माण केलेलं आहे. आणि त्यामुळे परब्रह्म सत्य आहे, त्यामुळे तेही सत्यच आहे. जगत हेही सत्यच आहे. आणि असे हे ह्या दोघांच्या विचारांमध्ये हे जे फरक आहे की शंकराचार्यांचा विचार काय की जग हे मायेने निर्माण केलेलं म्हणून ते असत, मिथ्या. आणि ज्ञानेश्वरांचा किंवा नाथसंप्रदायाचा विचार काय की जग हे परब्रह्माने निर्माण केलेलं, त्यामुळे परब्रह्म सत्य तर जगही सत्य. हा जो विचारातला दोघांचा फरक आहे त्याच्यामुळे पुढे काय होतं की म्हणजे त्याच्यामुळे पुढे आणखी एक फरक कसा निर्माण होतो की शंकराचार्य काय म्हणतात की ईश्वराप्रत, परब्रह्माप्रत पोचण्यासाठी जगताचा निरास केला पाहिजे. निरास. हां, अगदी हा शब्द मुद्दाम मी वापरते कारण तुम्ही वाचन केलं कुठे तर तुम्हाला हा शब्द आढळेल की निरास केला पाहिजे. म्हणजे जगाला आपण विसरलो पाहिजे, जगतापासून आपण दूर झालो पाहिजे, निरास केला पाहिजे. जगताचा निरास केला तर आपण ब्रह्माप्रत पोचू शकतो. म्हणजे अद्वैत साधण्यासाठी एकाचा निरास करून हे एकाचं म्हणजे एकच स्वरूप प्राप्त करून घ्यायचं. आलं लक्षात? एकाचा निरास, जगताचा निरास करायचा, असा शंकराचार्यांचा विचार. ह्याच्याबरोबर उलट विचार अर्थातच नाथ संप्रदायी ज्ञानेश्वरांचा आहे की जगत हे मुळी सत्यच आहे, हे मुळी सत्यच आहे. आता ते जर सत्य आहे तर त्याचा निराश करण्याची गरज नाही. तो जगताला परब्रह्मच म्हटलं ना त्यांनी. ही परब्रह्माची प्रभा आहे म्हटलं. जग आसिकी वस्तुप्रभा म्हटलंय. परब्रह्माची प्रभा आहे म्हणजे त्याचा तुम्ही निराश करणारच कसा? परब्रह्माचा तुम्ही निराश करूच शकत नाही, ते शाश्वत आहे. म्हणजे जगताचाही निराश तुम्ही करूच शकत नाही, ते आहेच, ते अस्तित्वात राहणारच आहे. मग अद्वैत कसं साधायचं? तर दोन तर गोष्टी आहेत, जगतही आहे, ईश्वरही आहे. पण ह्यामध्ये द्वैत नसलं पाहिजे, यामध्ये अद्वैत असलं पाहिजे.
आणि ते अद्वैत कसं साधायचं तर जगत आणि ईश्वर ह्यांच्यामध्ये समरसता निर्माण करायची. आलं लक्षात? समरसता निर्माण करायची. त्यांना एकमेकांशी एकात्म करून टाकायचं. म्हणजे जगात असूनही परब्रह्माचा विसर नाही पडला पाहिजे किंवा परब्रह्माचा विचार करताना जगताचा विसर नाही पडला पाहिजे. एवढंच नाही तर आणखी पुढे जाऊन सगळं मुळी हे विश्व जे आहे ते मुळी परब्रह्मच आहे ना. त्याला विश्वात्मक देव म्हटलंय ज्ञानदेवानी. आठवतं पसायदानामध्ये म्हणतो आता विश्वात्मके देवे असं म्हणतात ना. ते आता विश्वात्मके देवे म्हणजे संबंध विश्वामध्ये भरून राहिलेला आहे हा जो देव. त्याचा निराश होणारच नाही आहे. त्याचा आपण करण्याची गरजच नाही आहे. ते जगत अस्तित्वात राहणार. ते जगत आणि हे म्हणजे ह्या दोन्हीमध्ये ऐक्य साधण्यासाठी विश्वामध्ये आपण परब्रह्माला पाहिलं पाहिजे. म्हणजे आपली दृष्टी आपण अशी व्यापक केली पाहिजे. आपली दृष्टी जी संकुचित आहे, आपली दृष्टी जी विभक्त आहे, मी, माझं, मला, ह्याच्यामध्ये जे आपण गुरफटलेलो आहोत, ज्याला शंकराचार्य माया म्हणतात. माया हा शब्द गीतेमध्येही आहे, माया हा शब्द ज्ञानेश्वरीमध्येही आहे, पण तो वेगळ्या अर्थाने वापरला आहे. कसा तो आपल्याला पुढे स्पष्ट होईल, पण त्याचा अर्थ अगदी वेगळा आहे. ज्याला आपण अपरा प्रकृती म्हणतो ना, त्याला माया म्हटलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्ञानदेवाने किंवा गीतेमध्ये. तर हे जगत तर अस्तित्वात राहणार. मग त्या जगतामध्ये ह्या विश्वामध्ये असलेल्या चराचरांमध्ये तुम्ही परब्रह्माला बघा. तुमची दृष्टी अशी व्यापक करा की फक्त विभक्त विचार नको, आपल्यापुरता विचार नको, सगळ्या विश्वाचा विचार. आणि जो पसायदानामध्ये त्यांनी शेवटी केलेलाच आहे. नुसतं विश्वात्मक देवाला आवाहन नाही केलं, सगळ्या विश्वाचं कल्याण व्हावं. स्वतःसाठी काय मागितलं आहे पसायदानामध्ये? मी सगळं पसायदान स्पष्ट केलं आहे. पसायदानात स्वतःसाठी काय मागितलं आहे ज्ञानदेवानी? काहीही नाही. सगळं विश्वाचं, ज्या विश्वानी, ज्या समाजाने खरं म्हणजे ज्ञानदेवांना अत्यंत हीन वागणूक दिली, त्या समाजाचं भलं व्हावं इतकं मोठं मन, इतका मोठा व्यापक विचार ज्ञानदेवांचा जो आहे तो अशामुळे आहे की त्याच्या मागे हे असं तत्त्वज्ञान आहे की हे मुळी परब्रह्म आहे. सगळं विश्व, सगळं चराचर, ह्या सगळ्या विश्वातली सगळी भूतमात्र ह्याच्यामध्ये ब्रह्मच व्यापून राहिलेला आहे. मग मी ब्रह्माला पूजण्यासाठी कुठे देवळात जाण्याची गरज नाही, कुठे तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही, मोठी व्रतवैकल्य करण्याची गरज नाही, संन्यास घेण्याची गरज नाही. हे जे सगळं माझ्या अवतीभोवती जे विश्व आहे त्यालाच मी पूजायचं आहे. आणि पूजायचं म्हणजे असं की त्याची सेवा मी करायची आहे, त्याचं कल्याण मी साधायचं. म्हणजे लोककल्याण हा जो ध्यान योगाला जो लोककल्याणाची जोड गोरक्षनाथांनी दिली, ती परंपरा ज्ञानदेवांना लाभली. आणि त्या परंपरेच्या आधारे त्यांनी पुढे हा सगळा चिद्विलासवाद सांगितला की सगळं म्हणजे हे सगळं जग वासुदेव आहे. ह्या 7व्या अध्यायामध्ये येईल हे शब्दच. वासुदेव सर्वमिती असं शब्द येणार आहेत आता आपल्याला 7व्या अध्यायामध्ये. तर सर्व जगच मुळे वासुदेव आहे, ही म्हणजे कृष्ण आहे, भगवंत आहे, ही कल्पना त्यांच्या मनामध्ये दृढ झालेली होती. आणि त्या जगाचं सगळ्याचं कल्याण म्हणजे चराचराचं कल्याण आपण साधलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार ह्यामध्ये आहे. आणि आता तुम्ही त्या ओव्या बघा. हां, आता ओव्या बघा आणि जो अर्थ मी सांगितला तो बघा. पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथपंथाचा दंश. इतकंच आपण बघूया. हां, आता लक्षात आलं.
पिंडे पिंडाचा ग्रासो म्हणजे पिंड ते परमात्मरूपी पिंड, हे ब्रह्मांड, हे सगळं विश्व आणि पुन्हा व्यक्ती हे सुद्धा एक पिंडच. हे तिन्ही एकच आहे, त्याच्यामध्ये समरसता आहे. हा जो ग्रास घेतलाय तो सामरस्याचा ग्रास आहे, त्याच्यामध्ये सामरस्य निर्माण करून टाकलंय, समरसता, एकात्मता निर्माण करून टाकली. विभक्तपणे जे आपण विखुरलेले असतो, आपण माझ्यापेक्षा हा वेगळा, माझ्यापेक्षा ती वेगळी, आपल्या देशापेक्षा हा देश वेगळा, माझ्या धर्मापेक्षा हा धर्म वेगळा, सगळं विभक्तपणाचमुळे आपल्या जाणीवेमध्ये भरलेला असतो. आता आपण 7व्या अध्यायामध्ये तिथेच सुरुवातीला येणार आहोत की आपली जाणीवच बदलायची असते. सगळी जाणीव बदलते आणि ती जेव्हा ती बदलते तेव्हा हा पिंडे पिंडाचा ग्रास आपण साधू शकतो. म्हणजे परमात्मरूपी जे एकमेव असं जे पिंड आहे ते पिंड आणि हे सृष्टीरूपी पिंड आणि व्यष्टीरूपी समष्टी व्यष्टी हे सगळं, ह्या सगळ्याचा सामरस्य त्याच्यामध्ये निर्माण करणं, त्याला ग्रास घेणं, हा नाथ पंथाचा दंशू आहे. म्हणजे नाथ पंथाचा कटाक्ष आहे. आता कटाक्षाचा अर्थ कळला, दृष्टिकोन. ह्या दृष्टीने नाथपंथीय विचार करतात, या दृष्टीने नाथपंथीय ज्ञानदेव विचार करतात आणि आपल्याला ते ज्ञानदेवांच्या सगळ्या ग्रंथांमध्ये आपल्याला ही विचारसरणी दिसते. आहेच ते जीव आणि शिव, जीव आणि शिव. शिव हे परमात्मा, जीव तर जीव हे एक पिंड, शिव हे एक पिंड, ह्या दोनाचा ग्रास, ह्या दोनाचा सामरस्य पिंडे पिंडाचा ग्रास. म्हणजे आपण एरवी म्हणतो जीवा शिवाची गाठ पडली, फार सहजपणे आपण बोलून जातो, त्याचा अर्थ आपल्याला फारसा लक्षात घेत नाही आपण, पण केवढा खोल अर्थ आहे पहा. की जीवा शिवाची गाठ पडणं ह्याचा अर्थ हा आहे की आपण शिव हे जे सगळं विश्वामध्ये भरून राहिलेलं आहे, हा जो ब्रह्म सर्वत्र भरून राहिलेला आहे, ती व्यापक दृष्टी आपल्याला लाभली पाहिजे आणि त्या व्यापक दृष्टीने आपण सगळ्या जगताचा विचार केला पाहिजे. तेव्हा आपण लोककल्याण साधू शकतो. आपण अलिप्त राहूच शकत नाही. मग आपण वेगळे आपल्याला मानतच नाही. आपण पटकन एखाद्या माणसाला काही गोष्ट सांगायला जातो की अरे तू असं करू नको, तू असं करून बघ. म्हणजे एखादा माणूस समजा काही आजारी आहे, काही त्याला होतं आहे, तर आपला काही अनुभव असतो, त्या अनुभवातून आपण त्याला सांगायला जातो. आत्ता मला बाहेर आपले कुलकर्णी भेटले होते, त्यांनी मला पाहिलं आणि मला म्हणाले तुम्ही गॉगल नाही वापरत? तर म्हटलं मी नाही, आधी वापरत होते पण आता नाही वापरत. तर नाही असं करू नका म्हणाले. ते म्हणाले माझं खूप वर्षांपूर्वी डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि मी सुद्धा काही दिवस ते सगळं पाळलं आणि त्यानंतर पाळलं नाही, पण आता माझा एक डोळा पूर्ण गेला. अजिबात मला डाव्या डोळ्यांनी मला अजिबात दिसत नाही. तर कारण ते म्हणाले की जे हवेमध्ये आपल्या लक्षात जात नाही, केर कचरा असतो, काही कण असतात, ते आपल्या डोळ्यात जातात. तर मला म्हणाले एवढी ऑपरेशन्स तुम्ही करून घेतली दोन्ही, तर गॉगल्स लावा. म्हणजे किती साधी गोष्ट आहे की आपण हा जो काही आपण दुसऱ्याला सांगायला जातो त्याच्यामध्ये दुसऱ्याच्या भल्याचा काहीतरी विचार असतो की तो मी हा अनुभव घेतला आहे, तू तो त्याच्यातून जाऊ नको बाबा, तुझं चांगलं होऊ दे, असा हा जो विचार असतो.
हेच तर लोककल्याण. लोककल्याण म्हणजे काय मोठी अगदी काहीतरी एखादी संस्था उभी करायची आणि त्याच्यातून मोठं कल्याणार्थ काम करायचं असं मुळीच लोककल्याण नाही. लोककल्याण हे आपण अगदी साध्या आपल्या घरातल्या काम करणाऱ्या बाईपासून ते रस्त्यातल्या एखाद्या माणसापर्यंत कोणालाही, परक्या माणसालाही आपण सहजपणे काही एखादी गोष्ट सांगून जातो, ते लोककल्याण असतं. आणि ते आपण कधी साधतो ज्या वेळेला आपली दृष्टी अशी व्यापक होते. तर हे या ठिकाणी सांगितले. आज आपण इथेच थांबूया. 7वा अध्याय पुढच्या वेळेला. आता मी समाचार